TRC वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे, एक एक करतोय. पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे, टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खातं सारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात. आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस. पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है. तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची. पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही. जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं. कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं. गुलाबराव पाटील साहेब काय बोलले याच्याविषयी मला कल्पना नाही, पण अर्थ विभाग याची जबाबदारी मूळ हीच असते की केवळ कुठल्या विभागाची त्या ठिकाणी कुठल्या तरी विभागाचंच त्या ठिकाणी भलं पाहिलं बघितलं पाहिजे आणि इतर विभागाला वाऱ्यावर सोडलं पाहिजे असा अर्थ विभाग कधी करत नसतो. राज्याचा प्रादेशिक समतोल, राज्य सरकारने घेतलेले निर्णय ते पुढे कसे चालवता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी आर्थिक तरतूद कोणत्या कोणत्या टप्प्याने कुठे कुठे केली पाहिजे ही जबाबदारी ही अर्थ विभागाची असते. त्यामुळे मी जे काही अनुभवलेलं आहे त्यामुळे बॅलन्स ठेवण्याचं काम हे अर्थ विभागाचं असतं आणि ते योग्य पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अजितदादा आणि फायनान्स विभागाच्या माध्यमातून मला तरी अनुभवायला मिळतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.